मला धन्यवाद दिलेले आहेत, देवाचे आभार मानलेले आहेत. आपण नेहमी देवाकडे मागणंच मागतो, पण किती गोड शब्दात म्हटलंय की देवा किती किती दिलेस तू. तुकोबांचा एक अभंग आहे, देव उदार उदार देता न म्हणे थोडे फार. देवाला उदार उदार का? तुकोबांना काही शब्द आठवला नव्हता म्हणून उदार उदार आहे. पुनरावृत्ती करणं म्हणजे ते जास्त ठासून सांगणं हा तर भाग आहेच, पण हे उदार उदार म्हणण्यामध्ये आणखीन एक अर्थ असा आहे की उदार ह्याचा अर्थ न मागता दिलं आहेस, आणि दुसरं उदार आहे ते मागूनही दिलं आहेस. म्हणून दोन वेळेला उदार उदार तुकोबा शब्द ठेवतात. तसा हा देव कसा उदार आहे हे या गाण्यातून आपण ऐकलंय. अतिशय गोड रचना, पण ही संत रचना नाहीये. संत रचनाच आहे असे वाटेल अशी आहे. गोव्याकडचे कवी बाभ बोरकर माझे आवडते कवी, आणि त्यांची ही रचना आहे. या रचनेविषयी सांगताना एक गोष्ट सांगते की कारण का याच्यामध्ये असं सांगितलंय की नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी, जिणे गंग ओघाचे पाणी. आपल्याला प्रश्न पडतो कर्म करा असं सांगितलेलं आहे, पण हे सगळं करत असताना पाप पुण्य कसं सांभाळायचं याच्यामध्ये बाबू बोरकरांनी सांगून टाकलं की गंगेसारखं राहा. अहो एक साधू आहेत आणि ते असे थकून बागून झाडाखाली बसले. एक जण तिथून जात असतो, त्याला वाटतं साधू आहे बिचारा, चालून चालून दमलाय. त्यावेळची गोष्ट जेव्हा गाड्या गोड्या नव्हते तेव्हा, आणि तो त्या साधूच्या पायाला तेल लावतो. अर्थात तेल लावल्यामुळे तिथे मुंग्या येतात, हेतू चांगला आहे, पण त्रास होतो साधूला. आता दुसरा एक असाच गावातला उडाणटप्पू माणूस आहे आणि तो जाता जाता ऊस खात जात असतो, आणि ऊसाचा जो चोथा आहे सगळून झाल्यावर तो असा टाकतो. साधूच्या बाजूला तो पडतो. मुंग्या त्या ऊसाच्या त्या चोथ्याकडे जातात. आता सांगा की त्या मुंग्यांनी तिकडे गेल्यामुळे साधूचा त्रास कमी झाला. यानं काही साधूची मोठी सेवा किंवा काही केलेलं नव्हतं, पण तरीही कर्म जे घडलं त्याचा परिणाम काय घडला म्हणून प्रश्न पडतो, नेमकं काय करावं. आणि म्हणून थोडक्यात सांगितलेलं आहे, गीतेमध्येच सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदांचन. कुठल्याही फळाची अपेक्षा करू नका, आणि सगळं जे कर्म आहे ते मला अर्पण कर अर्जुना असं सांगितलंय ना. कृष्णार्पणमस्तू एकदा केलं की विषय संपला. जिने गंग ओघाचे पाणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी. जिण गंगोघाचे पाणी जिण गंगोघाचे पाणी जिण गंगोघाचे पाणी. नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी. आम्हा नाही नामरूप, 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 आम्हा नाही नामरूप. आम्ही हो आकाश स्वरूप,
आम्ही आकाश स्वरूप जसा निळा निळा धूप जसा निळा निळा धूप जसा निळा निळा धूप जसा निळा निळा धूप नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी मृत्यू सर्वंग सोहळा पूजेतल्या पाना फुला मृत्यू सर्वंग सोहळा पूजेतल्या पाना फुला चंद्रभा चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रभा चंद्रभा
पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिण गंगोखाचे पाणी जिण गंगोखाचे पाणी जिण गंगोखाचे पाणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी नाही पापाची टोचणी नाही पापाची टोचणी. आमचे अभयदादा नलगे जे आहेत ते नेहमी म्हणतात हा दत्ताचा प्रसाद शहाण्यासारखं गातो. खरंय, कारण याच्यामध्ये काय त्यांनी केलं माहितीये का, नाही पुण्याची मोजणी हे जे मी त्याच्यात सांगितलं की कसं कर्म करा ते त्यांनी लगेच पुढच्या ते त्याला जोडलं. म्हणजे सध्या हॉटेल बंद आहेत, त्या युद्धामुळे सगळे गॅसचा तुटवडा आहे, पण तरी सुद्धा इथे एवढी मेजवानी दिली. आता काही आवश्यक नाहीये हॉटेलची, अशी मेजवानी त्यांनी दिली. कारण एकाच वेळेला त्यांनी त्याच्यात हे सांगून टाकलं की हे सुरानो चंद्रभा चांदण्याचे कोश माझ्या प्रियकरांना म्हणजे माझ्या रसिक जनांना पोचवा, असं सांगितलं. प्यार करणे का मजा प्यार करणे में है, किसी का अपना होने में नहीं. प्रेमामध्ये फक्त द्यायचंच असतं, घ्यायचं काहीच नसतं. आणि हे एकदा केलं की नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी, असं दोघांचंही कसं त्यांनी गणित बांधलं आणि कसं घडलं. नटराज आणि सरस्वती आणि सगळ्याच देवता अशा त्यांच्यावरती खुश आहे. आणि फक्त शाणीन सरांसाठी नाही तर आप्पा आणि आमचे श्रीनिवास शहाणे या दोघांसाठी इतकं सुंदर, म्हणजे याला म्हणतात लय काय ते पकडलं होतं. बरं त्याचा ताल वेगळा तरीही त्या एकाच तालामध्ये त्यांनी ते गायलं आणि त्यांनी ते वाजवलं. अप्रतिम. मी बोलत असताना टाळ्या वाजवल्या, पण पुन्हा एकदा कडकडून टाळ्या वाजवल्या. खूप छान.